विचार करा, तुमचं हक्काचं घर कोणीतरी पाडतं, तुम्हाला भरपाईचं मोठं आश्वासन दिलं जातं आणि काही दिवसांनी त्याच तुमच्या जागेवर कुणाचा तरी दुसराच अलिशान बंगला उभा राहतो. ऐकून धक्का बसला ना? पण हे केवळ ऐकायला नाही तर वास्तवात घडलंय डोंबिवली. आणि याच फसवणुकीविरुद्ध एल्गार पुकारत ज्योती म्हात्रे नावाच्या एका सामान्य महिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर न्यायासाठी टाहो फोडत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तब्बल 7वा दिवस आहे. अन्न पाण्याविना त्यांचा जीव धोक्यात आलाय, तरीही प्रशासनाला पाजर फुटलेला नाहीये. एका सामान्य महिलेला रस्त्यावर आणून कुणाचे खिसे भरले जात आहेत आणि तो अनधिकृत बंगला वाचवण्यासाठी केडीएमसीची एवढी धडपड का सुरू आहे? पाहुयात संपूर्ण प्रकरण काय आहे. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. ही संपूर्ण घटना डोंबिवली पश्चिमेकडील गायकवाडवाडी परिसरातील आहे. ज्योती म्हात्रे यांचं याच परिसरात पागडी पद्धतीवर असलेलं एक हक्काचं घर होतं. काही कारणास्तव जेव्हा या घरावर कारवाई करून ते पाडण्यात आलं, तेव्हा संबंधित व्यक्तीने त्यांना एक ठोस आश्वासन दिलं होतं. तुमचं घर पाडलं जातंय, पण काळजी करू नका, तुम्हाला योग्य तो मोबदला किंवा पर्यायी जागा दिली जाईल, असा शब्द त्यांना देण्यात आला होता. पण प्रत्यक्षात काय झालं? घरे जमीनदोस्त झाली, पण ज्योती म्हात्रे यांना ना कुठला मोबदला मिळाला, ना कोणती पर्यायी व्यवस्था. आश्वासनांची अक्षरशः धूळफेक करण्यात आली. आता या प्रकरणातील सर्वात धक्कादायक ट्विस्ट आहे, ज्या जागेवरून ज्योती म्हात्रे यांचं घर हटवण्यात आलं, त्याच जागेवर आज एक अलिशान बंगला उभा आहे. आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण बंगला अनधिकृत आहे. एका सामान्य महिलेचं घर पाडून तिला रस्त्यावर आणलं जातं आणि त्याच जागेवर धनदांडग्यांचा अनधिकृत बंगला दिमाखात उभा राहतो. ज्योती म्हात्रे यांचा थेट आरोप आहे की केडीएमसी प्रशासन या अनधिकृत बंगल्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये. प्रशासनाचे हात कोणी बांधले आहेत, असा संतापजनक सवाल आता उपस्थित होतोय. जेव्हा या गंभीर प्रकरणाबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली, तेव्हा प्रशासनाने दिलेली उत्तरं अधिकच संताप आणणारी आहेत. केडीएमसीने हे मान्य केलंय की तो बंगला अनधिकृत आहे, पण मग कारवाई का नाही? यावर प्रशासनाचं म्हणणं आहे की ही जागा खासगी आहे, त्यामुळे तात्काळ कारवाई करता आली नाही. शिवाय बंगला मालकाने हे बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्यासाठी केडीएमसी कडे अर्ज दाखल केला आहे आणि त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे कारवाई स्थगित ठेवण्यात आली आहे. म्हणजे जोवर धनिकांची कामे मार्गी लागत नाहीत, तोवर सामान्य माणसाने रस्त्यावर उपोषण करत बसायचं का? आज या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे. ज्योती म्हात्रे यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी चिंता व्यक्त केली जाते. एकीकडे आपला हक्क गमावलेली महिला न्यायासाठी तडफडते, तर दुसरीकडे अनधिकृत बांधकाम करूनही संबंधित व्यक्ती प्रशासनाच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहे. हा कुठला न्याय? ज्योती म्हात्रे यांना न्याय मिळेल का, की प्रशासनाच्या या लाल फितशाहीत त्यांचा आवाज दबून जाईल? तुम्हाला केडीएमसीच्या या कारभाराबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्योतीताईंना न्याय मिळेल.